इथे जेवढे मेंबर आहेत सगळे बेघर आहे आणि आज ह्यांचे कुणी पॅरेंट्स नाही आहे आणि ते आपल्याकडे एरोडा मेंटल ससून हॉस्पिटलमधले जे काही ॲडमिट केल्यानंतर नातेवाईक येत नाही असेच सगळे मेंबर आहेत. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाईट वाटतं की आज एवढे बेघर कसे होऊ शकतात, कारण नातेवाईक म्हणजे क्रूरतेचा कळस आहे की बाबा आज तुमच्या घरामध्ये एखादा मनोरुग्ण झाला म्हणून तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करत नाही आहे. किंवा बऱ्याच नातेवाईकांचं असं म्हणणं आहे, आता हे व्हिडिओ वगैरे बऱ्याच वेळा आम्ही टाकतो, बऱ्याच नातेवाईकांना त्यांची व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये दिसते की डान्स करताना, काहीतरी एन्जॉय करताना बरेच फोन येतात की अरे ती माझ्या भावाची मुलगी, ती आमची हे. मग त्यांना जर असा प्रश्न केला की तुम्ही घरी का नाही नेत, तर त्यांचं असं उत्तर येतं की नाही, त्यांच्या आईवडिलांशी आमची भांडणं झाली, आम्ही बोलत नाही. किंवा आईवडील जर असेल तर किंवा एखाद्याची बहीण आपल्या इथे, त्याचं उत्तर असतं की माझ्या 2 मुली आहेत, तरुण आहे, त्यांचं लग्न होत नाही, आमची छोटीशीच रूम आहे, आम्ही तिला कुठे ठेवू. पण ज्या घरात तुम्ही खाऊ शकता, ज्या घरात तुम्ही राहू शकता, तर तुम्ही एक व्यक्ती ॲडजस्ट नाही करू शकत. म्हणजे एकदम वाईट अवस्था आहे की तुमच्या घरामध्ये आज मनोरुग्ण झाला आहे म्हणून तुम्ही त्याला बेघर म्हणून रोडला सोडलं आहे. किंवा आता ह्या मुली आहेत पोलीस स्टेशन कडनं रेस्क्यू केलेल्या, सापडलेल्या, अशा ह्या सगळ्या. म्हणजे आपल्या घरातील तरुण मुलगी 2 तास बाहेर गेली तरी आपण टेन्शनमध्ये येतो की ती आपल्या घरी कधी येईल. मग ह्यांच्या मातापित्यांना मला कधी कधी असा विचार येतो की असं कधी वाटलं नसेल की आपली 16 वर्षाची 20 वर्षाची मुलगी घराच्या बाहेर कुठे राहत असेल, काय खात असेल. म्हणजे खरोखर म्हणजे ह्या सगळ्यांकडे बघून रोज असा विचार मनात येतो की ह्यांच्या घरच्यांना असं कधीच वाटलं नसेल की आपलं लेकरू कुठे असेल, काय असेल. 100मध्ये एखादी म्हणू शकते मी मिसिंग झाली असेल किंवा तिच्या घरातले शोधत असतील, पण बाकी तर 99% त्यांनी मुद्दामून सोडलंय. त्यांना घरी न्यायचं नाही, ॲक्सेप्ट करायचं नाही, का तर ती मनोरुग्ण आहे आणि त्या व्यक्तीकडनं त्यांना इन्कम काहीच नाही आहे, एज्युकेटेड नाही आहे. हे सगळेच अडचणी आहेत आणि हे दिवसेंदिवस खरंच वाढत चाललं आहे. म्हणजे आज ससूनमध्ये एखादी आजी ॲडमिट करतात आणि परत तिथे भेटायला जात नाही, तिला घ्यायला जात नाही, अशी दयनीय अवस्था आहे आत्ता सध्याची. त्यामुळे आपल्यासारख्या संस्था आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये, या पुण्यामध्ये, त्यामुळे हे निदान बेघर होण्यापासून त्यांना आज आपण एक घर उपलब्ध केलं, एक परिवार त्यांचा तयार केला आहे. आणि तुमच्यासारखे सगळे मदतीला आधेमध्ये येत असतात, त्यामुळे कधीतरी त्यांना छान खाऊ मिळतो किंवा गोडधोड अन्न मिळतं. आपल्या इथेही रोज जेवण छान असतं सगळ्यांसाठी आणि तरी पण तुम्ही आलात, थँक्स. पण अशा प्रकारे आपली ही संस्था चालते. इथे त्यांना नाश्ता, 2 टाईम जेवण, आपले सायकोलॉजिस्ट सर असतात, नेहमी ॲक्टिव्हिटीज, गाणी अशी छान चालू असतात. त्यांचं दिवसभराचं रुटीन, सकाळी योगा असतं, असं दिवसभराचं छान रुटीन असतं. आणि अजून एक गोष्ट अनाऊन्स करायची आम्हाला की आता रक्षाबंधन असो, दिवाळी असो, तर आम्ही यावर्षी राख्या जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे. आमच्या काही यातल्या मुली ॲक्टिव्ह आहेत की काहीतरी ॲक्टिव्हिटी करतील, तर आम्ही राख्या बनवच्या ना आपण यावर्षी. तर आम्ही असं एखादं शॉप या काहीतरी असं शोधतोय की ते आपल्या जास्त क्वांटिटीमध्ये राख्या घेतील. तर आणि मागच्या वर्षी आम्ही बनवले होते, पण आम्ही आमच्या पुरतेच मर्यादित बनवले होते. यावर्षी थोडेसे जास्त बनवण्याचं टार्गेट आहे. तर अशा प्रकारे आमची हे संस्थेची छोटी छोटी कामं चालतात. ह्यातल्या काही लेडीज कापडी पिशव्या पण खूप छान शिवतात. तर अशा प्रकारे आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक, तरुण मुलं, तरुण मुली असे सगळे मेंबर आहेत आणि साधारणतः इथे 70 ते 80 बेघर बांधव आहेत. तर तुम्हाला ज्या स्वरूपात मदत करायची असेल तर तुम्ही जुने कपडेसुद्धा आणून देऊ शकता, त्याच्यानंतर तुमच्या घरातील जुनं फर्निचर देऊ शकता, किंवा तुम्हाला रोजच्या ह्याच्यामध्ये एखाद्या टाईमचं जेवण द्यायचं असेल, नाश्ता द्यायचा असेल, किंवा 10 दिवसाचं सलग नाश्ता द्यायचा असेल, जेवण द्यायचं असेल, तशी तुम्ही तरतूद करू शकता इथे येऊन. आणि संस्थेला भेट द्यायची असेल तर नक्की आपल्या जाधवनगर, वडगाव, बुद्रुक इथे देऊ शकता. आणि तुम्ही जी मदत करताय ना ती खरंच ट्रान्सपरंट आहे का, तुम्ही योग्य त्या ठिकाणी देताय का, हे नक्कीच व्हेरीफाय करा. कारण बऱ्याच काही गोष्टी खोट्या पण असतात की संस्था आहे पण तिथे काहीच नसतं. त्यामुळे उलट तुम्ही आलात, मला छान वाटलं. आणि वृद्धाश्रमात पण आलाच होतात तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्या ह्या संस्थेचं काम चालतं. धन्यवाद.